माजी आमदार भाजपचे ज्येष्ठ नेते सुनील राणेजी सध्या आमच्यासोबत आहे। सुनीलजी, आज शिक्षक दिवसानिमित्त तुम्ही शिक्षकांचा सन्मान करण्यात आलेला आहे। किती शिक्षक होते, काय सांगणार? अथर्व युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून उद्या होणाऱ्या म्हणजे उद्या असणाऱ्या शिक्षक दिनाच्या निमित्ताने आम्ही आज पूर्वसंध्येला अथर्व युनिव्हर्सिटीच्या malaad या अशा भव्य कॅम्पसमध्ये जवळजवळ संपूर्ण मुंबई, ठाणे, नवी मुंबई, मीरा भाईंदर इथून आलेल्या 100 शिक्षकांचा आज आम्ही सन्मान केला। त्या सर्व शिक्षकांना मी मनपूर्वक त्यांचं अभिनंदन करतो। आपल्या सर्वांना कल्पना आहे की डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा उद्या जन्मदिवस आहे। संपूर्ण भारतामध्ये 5 सप्टेंबर हा शिक्षकांचा दिवस म्हणून साजरा केला जातो। तसाच तो जगभरामध्ये 5 ऑक्टोबरला जागतिक शिक्षक दिन म्हणून आपण साजरा करतो। आजच्या या दिवशी जवळजवळ 700 ते 800 शिक्षकांनी आमच्यापर्यंत त्यांची नावं पोचवली होती। आज आपण 100 शिक्षकांचा सन्मान इथे करून शिक्षक दिनाच्या निमित्ताने सर्व शिक्षकांना आदराने सन्मानाने त्यांचा आज आम्ही इथे सत्कार केला। आणि आपण सगळेजण जाणतो की शिक्षक हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये सर्वात महत्त्वाचा घटक असतो। आई वडिलांनंतर आपण जास्त काळ जर कोणाच्या सानिध्यात राहतो तर ते शिक्षकांच्या राहतो। म्हणून आजचा दिवस हा शिक्षकांनी प्रेरित केलेल्या आपल्या सर्वांच्या जीवनातील महत्त्वाच्या क्षणाचा दिवस आहे। म्हणून शिक्षकांना मी पुन्हा एकदा धन्यवाद देतो। तुम्ही काय सांगणार? आज शिक्षकांचा सन्मान करण्यात आला, शिक्षकचं महत्त्व काय असतात? शिक्षकांचं महत्त्व सांगणारी मी कोणी मोठी नाही आहे, पण सगळ्यांनाच माहिती आहे की शिक्षक हा एक महत्त्वाचा घटक असतो आपल्या आयुष्यामध्ये। आणि आज मला माझ्या शाळेची, माझ्या शिक्षकांची आठवण येते आणि त्यांचे ब्लेसिंग्स माझ्याबरोबर आहेत म्हणून मी इथपर्यंत पोचली आहे। आणि सगळ्या लोकांवर हा छाप असतो आपल्या शिक्षकांचा आणि त्यांचे आशीर्वाद आपल्याबरोबर असतात। आणि त्यांचं खूप खूप शुभेच्छा त्यांना सगळ्यांना, या आपल्या शिक्षकांना। हेच माझं म्हणणं आहे। थँक्यू। व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष कदमसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।